इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे काढून घेतले. आता इथे मी अक्रोड भाजले. एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, गहू पीठ 1 वाटी. छान असं भाजून घेते, कलर बदलेपर्यंत. हे 1 वाटी गव्हाचं पीठ इथे मी भाजून घेतलेलं, ते काढून घेतलं. आता पाव वाटी बेसन पीठ भाजून घेते. पाव नाही, अर्धी वाटी बेसन पीठ भाजून घेते. छान परतून ढवळून घेते. हे पीठ मी सुकंच भाजलं आहे, बेसन पण आणि गहू पीठ पण मी सुकंच भाजून घेते. छान अगदी लालसर होईपर्यंत छान परतून घेते. आता हे झालं आहे, काढून घेते छान लालसर. आता तूप घालून अर्धी वाटी रवा घालते मी, तो पण भाजून घेते. सावण टाकून बघायला सांग बाय आधी. माफ करा, रवा भाजून झाला आहे इथे. थोडं मी माझ्या मुलीशी बोलत होते. आता मी सर्व पिठं भाजून घेतली आहेत आणि आता इथे ड्रायफ्रूट घेतले आहेत. ह्याच्यामध्ये मी अक्रोड घेतले 50 ग्रॅम, बदाम 50 ग्रॅम आहे आणि हे मगज बारीक बिया आहेत ते 50 ग्रॅम आहेत. इथे 50 ग्रॅम शेंगदाणे घेतले, ते 50 ग्रॅम डिंक तुपात तळून घेतलं आहे आणि हे ओट्स आहेत 50 ग्रॅम आणि हे 50 ग्रॅम मुगाची डाळ आहे, ती मी भाजून घेतली आहे आणि हे मेथी 1 चमचा घेतली आहे. तर हे सगळं साहित्य ना मी मिक्सरला बारीक छान करून घेते. मुगाची डाळ छान बारीक वाटून घेतली. मुगाची डाळ छान बारीक वाटली. आता हे ओट्स जरा बारीक करून घेते. हे ओट्सचं पीठ काढून घेतलं. शेंगदाणे बारीक करून घेते. सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेते. ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले मी. हे ते बेसनचं पीठ आहे, इथे ड्रायफ्रूट्स बारीक केलेल्याचं पीठ आहे, इथे हे आहे मुगाच्या डाळीचं पीठ आणि हे आहे हे शेंगदाण्याचं कूट आणि हे आहे ओट्सचं पीठ आणि त्याच्यामध्ये आता हा 1 वाटी रवा छान भाजून घेतला आहे फक्त. असे मी ही सर्व पिठं घेतली आहेत आणि त्याच्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ. तर हे सगळं मिक्स करणार आहे मी आणि मिक्स करून ठेवते आधी आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे पिठं छान आता मिक्स करते मी. हे गव्हाचं पीठ आहे. आता हे मिक्स करून घेते सगळं. नाही लावत ना सकाळी बघूया. आता मी इथे एक कढई ठेवली, त्यामध्ये 200 ग्रॅम एवढं तूप ॲड करते.
तूप छान गरम झालं की मग उतरून घेते, थंड करायला ठेवून. आता हे तूप थंड झालं आहे, मी एका वाटीत काढून घेतलं आहे. आता ह्यामध्ये मी गुळाचा पाक करून घेणार आहे. हे 350 ग्राम एवढं गूळ आहे. थोडंसं पाणी टाकून ह्याचा पाक करून घेते. गॅसवर कढई ठेवली आहे, थोडंसं पाणी ॲड करून पाक करून घेते. हा बघा, हा गूळ मला मिळाला. हा पांढराच गूळ आहे साधारण, म्हणजे हा साखरेचाच गूळ बनवलेला दिसतोय. गूळ आपला ओरिजिनल गूळ कसा असतो छान वितळायला देते. थोडासा मीडियम, जास्त घट्ट नाही पाक बनवणार, थोडासा करून घेते. आता हे कालचं मिक्स केलेलं पीठ मी इथे घेतलं आहे. आपलं तूप पण थंड झालं आहे, तर त्याआधी मी ते बारीक केलेला डिंक घालून घेते. मिक्सरला छान बारीक वाटून घेतला मी. आणि इथे थोडेसे ऑलिव्ह आहेत, ते भाजून घेतले आहेत मी. ते छान परतून घालून घेते आणि छान पहिल्यांदा मिक्स करून घेते. छान इथे मिक्स झालं आहे. आता मी हे तूप गरम केलेलं घालून घेते. ते पण छान असं मिक्स करून घेते. सगळीकडे तूप लागलं पाहिजे. हाताने मिक्स करते. आता मी इथे गुळाचा पाक केलेला ॲड करते. थोडा थोडा ॲड करणार आहे मी. छान आधी ढवळून घेते. थोडा घालते. पाक घातला पाहिजे, कारण गोडसरपणा पण आला पाहिजे ना. हे मिश्र पिठाचे लाडू बनवते मी.
मिश्रण जरी ओलं वाटत असलं ना तरी पण अजून गोडी आली नसणार त्याला, कारण आपण इथे सगळं साहित्य घेतलं आहे. त्यामुळे मी आता हे सर्व पाक टाकला आणि छान त्याला मुरू देणार मी पाक. छान आता पुन्हा ढवळून घेते. थोड्या वेळाने त्यांना छान असं 10-15-20 मिनटं ठेवून देणार आणि नंतर लाडू वळणार. आता इथे तुम्हाला समजा वाटलं की थोडं चिकट वाटतं आहे थोडं, किंवा तूप आता हे बरोबर आहे आणि लाडू पण हा बघा वळला जातो. पण तुम्हाला जर वाटलं तर ह्याच्यामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ किंवा जे तुमच्याकडे असेल ते नाचणी पीठ वगैरे असे पौष्टिक लाडू बनवू शकता तुम्ही. आता मी हे 10 मिनटासाठी ते ठेवून देणार आहे असंच, कारण मला हे बघा हे सुकलं जातं. आता हे चांगलं छान होणार. आपला गूळ पण गोडीला आला पाहिजे ना, म्हणून मी याच्यात काहीच वापरणार नाही. असेच लाडू मी वळणार आहेत. आता मी छान लाडू वळून घेते.